फूड पॅकेजिंगच्या माध्यमातून 3600 पेक्षा जास्त रसायनं आरोग्यासाठी हानिकारक आहेत। स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आलाय। असुरक्षित अन्नामुळे प्रत्येक वर्षी जवळपास 60 कोटी लोक आजारी पडत असल्याचा दावा शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस गॅब्रियस यांनी केला। असुरक्षित अन्नामुळे प्रत्येक वर्षी 4,20,000 नागरिकांचा मृत्यू होत असून 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 70% मुलांचा यात समावेश असल्याचं गॅब्रियस यांनी सांगितलं। अचानकपणे सकाळी उठल्यानंतर अवतीभोवती सर्व काही गरागरा फिरतंय असं वाटत असल्यास दैनंदिन कामं सुद्धा करताना अडथळा निर्माण होतोय। जर वारंवार हाच त्रास जाणवत असेल तर व्हर्टिगोचा त्रास असण्याची शक्यता आहे, त्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं जात आहे। पुण्यात कामाच्या ताणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे, त्यामुळे किती तास काम असावं, आठवडाभरात किती तासांचं काम करून घेतलं जावं याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। मोतीबिंदूसारखा दृष्टिदोष साधारणपणे उतारवयात होतो, मात्र तो मुलांमध्येही आढळतो। मुलांमध्ये मोतीबिंदू होण्याचे प्रमुख 3 ते 4 घटक कारणीभूत असतात। त्यापैकी काहींचा जन्मजात, काहींचा जन्मल्यानंतर मोतीबिंदू विकसित होत जातो। यावरती तातडीने उपचार केल्यास त्यांची नजर पूर्ववत होण्यास मदत होते। गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या चरणी 5,50,00,000पेक्षा अधिक रक्कम जमा झाली, तर 4 किलोपेक्षा जास्त सोनं आणि 64 किलोपेक्षा जास्त चांदी जमा झाली आहे। ज्येष्ठ नागरिकांकडून औषधांसोबतच घरगुती सामानासाठी कॉल सुरू असतात, त्यांनाही तत्काळ मदतीचा हात दिला जातोय। 100 क्रमांकावरती फोन केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना क्विक रिस्पॉन्स मिळतो। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरता 22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती, मात्र शुक्रवारी संध्याकाळी शासनानं अचानक ही निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित केली। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय, तर शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा मोठा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर असेल। सागरी किनारा मार्ग आता आठवड्यातील 7ही दिवस 12 वाजेपर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे। रात्री 12 नंतर प्रकल्पाची उर्वरित कामं केली जातील। अटल सेतूवरती लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे। पुढील आठवड्यात परिवहन विभागाद्वारे यंत्रणेची चाचणी केली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत सूचना केल्यामुळे गणेशोत्सवात वाहतूक सुरू केलेल्या कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याची कामं अपूर्ण आहेत आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा या बोगद्यातील वाहतूक 20 सप्टेंबरपासून बंद करण्यात आली आहे। भारताची चिंता वाढली आहे, कारण केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा संशयित रुग्ण सापडलाय। WHOच्या माहितीनुसार मंकीपॉक्सच्या संपर्कात आल्यानंतर 4 दिवसांच्या आत लसीकरण करणं आवश्यक असतं। प्राथमिक शिक्षक पदाच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य करण्यात आलंय। त्यानुसार शिक्षण सेवकांची 3 वर्षांची सेवा झाल्यानंतर परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे। राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकारनं नवीन कार्यालय सुरू करण्याऐवजी प्रत्येक कार्यालयानं दस्त नोंदणी करण्याच्या मानक संख्येत शुक्रवारी वाढ केली। दस्तांची संख्या वाढल्यास काही कार्यालयं बंद करावी लागतील अशी भीती देखील कर्मचाऱ्यांतून व्यक्त होतीये। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 1 मार्चपासून लागू करण्यात आली। तसंच एकीकृत निवृत्ती योजना सुद्धा जशीच्या तशी लागू करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली। मुंबई मनपातील कार्यरत अधिकारी कर्मचारी आणि कामगारांकरता बंद करण्यात आलेली वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरू केली जाणार आहे। 1 ऑक्टोबर 2024 पासून या योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाईल। मनपातील कर्मचाऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळतोय। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्राच्या संख्येत 218 वाढ झाली असून मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वरती पोहोचली आहे। ऐतिहासिक किल्ले प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं घेतला। या निर्णयामुळे 8 हेक्टर आणि 64 चौरस फुटांचा परिसर संरक्षित झालाय। आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। महाविकास आघाडीचं जागावाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असून अजून जागावाटप निश्चित काही झालेलं नाही, मात्र त्यापूर्वीच काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जुंपली आहे। आता हे मतभेद महाविकास आघाडीच्या मुळावरतीच येणार नाहीत ना, याची चर्चा सुरू झाली आहे।
राज्यात सत्तेचं सोपान गाठण्यापूर्वीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावर दावे प्रतिदाव्यांचा सामना सुरू झाला. बाळासाहेब थोरातांनी सीएम पदावर केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा कुणामुळे वाढल्या याची जाणीवही संजय राऊतांनी थेट काँग्रेसला करून दिली. त्याला काँग्रेसनेही उत्तर दिलं. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून झुंपलेली असतानाच भाजपनं ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी साधून घेतली. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कोणाला अशी खुमखुमी असेल, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल. जागा सर्वांच्या एकमेकामुळे आम्ही यशस्वी झालो हे खरं आहे. महाविकास आघाडीमध्ये उभाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहे. त्यांच्या तोंडातून अनावधानाने निघालं, त्यांनी ते मान्य केलं. सीएम पदाबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेलं वक्तव्य यामुळे महाविकास आघाडीची शक्यता आहे. आता महाविकास आघाडीचे नेते यावर कसा तोडगा काढतात याची उत्सुकता आहे. तर 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत राजकीय बंड झालं. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन बाहेर पडले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते पडद्यामागचं राजकारण रंगमंचावरती येणार आहे. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली. 2022 मध्ये तर एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. एखाद्या चित्रपटाला किंवा नाटकाला आवश्यक असलेला सर्व राजकीय मसाला या राजकीय घटनाक्रमांमध्ये आहे. याच राजकीय घडामोडींवर आधारित मला काही सांगायचं हे नाटक येणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून 50 खोके एकदम ओके हे नाटक येणार असल्याची चर्चा आहे. एक छोटासा प्रसंग एकनाथ शिंदे म्हणजे काय ते महाराष्ट्रामध्ये सांगण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. बघा, कुठल्या राजकीय पक्षाला कुठलं नाटक करायचं असेल ते त्यांनी करावं. आणि असंही त्यांनी महाराष्ट्राचं नाटक खोक्याच्या लोकांनी केलेलंच आहे. ठीक आहे ना. आता जोपर्यंत निवडणुकीचे निकाल लागत नाही तोपर्यंत अनेक नाटकं आपल्याला पाहायला मिळतील. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत लढत होणार आहे. आता कुणाच्या नाटकाला मतदार रूपी प्रेक्षक दाद देतात याची उत्सुकता असणार आहे. आता पुन्हा पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची. शरद पवार आणि अजित पवार कोकणच्या दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांची आज चिपळूणमध्ये जनसन्मान यात्रा आहे. दुपारी 3 वाजता अजित पवारांची चिपळूणात जाहीर सभा देखील होणार आहे. अजित पवारांपाठोपाठ शरद पवार उद्या आणि परवा कोकण दौरा करणार आहेत. शरद पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजची पाहणी करतील आणि त्यानंतर गोविंद बागेत कार्यकर्त्यांची भेट देखील घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर विमानतळावरती महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मोदींनी केलेल्या चर्चेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवरती जोरदार टीका केली. ज्या दिवशी लोक ठरवतील की वारसा हक्कानं राजकारणात आलेल्यांना मतदान करायचं नाही असं केलं तर राजकारणी एका मिनिटात सरळ होतील असं गडकरी म्हणाले. पुण्यातल्या वडगाव शहरातलं राजकीय वातावरण विकोपाला गेलंय. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार बापू पठारे यांचे वडगाव शहरी मतदारसंघात बॅनर लागलेत. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या बॅनर शेजारी पठारे यांचे बॅनर लावण्यात आलेत. जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. दरम्यान जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे सलाईनद्वारे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. तर अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची गर्दी झाल्याचं दिसतंय. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी देण्यात आलेली मुदतवाढ संपली आहे. म्हाडाचा मुदतवाढीचा निर्णय गेम चेंजर ठरला असून मुंबईतल्या घरांसाठी लाखांहून जास्त अर्ज आलेत. आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार आहे, कारण सिडकोच्या घराच्या किमती कमी होणार आहेत. सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 10% कमी होणार आहेत. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी यंदा ग्राहकांची झुंबड उडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात लागू होण्यापूर्वी सोडत निघण्यासाठी सिडकोत हालचाली सुरू आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाला लवकरच ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणाची अंदाजे 1419 घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही घरं 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% एकात्मिक योजनेतील असून या घरासंबंधीचे प्रस्ताव विकासकांकडून मंडळाला प्राप्त झालेत. पत्राचाळ वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या भूखंडावरती 2338 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे बांधकामाच्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेनं रिक्त पदांवरती भरती प्रक्रिया राबवण्याचं जाहीर केलं. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिवाळी बोनसचा प्रश्न निकाली लागेल का, याकडे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 20% सानुग्रह अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऐनवेळी उड्डाण रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय. गेल्या 7 महिन्यात नागपुरातून 139 उड्डाणं रद्द झाली. विरुद्ध दिशेनं होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं ठाण्यातील रस्त्यांवरती टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतलाय. अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती हे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. जे रुग्णालयाच्या नर्सिंग होमच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. खासगी रुग्णालयातील सूट रूम प्रमाणे या नर्सिंग होमची रचना करण्यात आली आहे. त्याला आता कॉर्पोरेट रूप देण्यात आलंय. येत्या काही दिवसात हे नर्सिंग होम रुग्णांसाठी खुलं केलं जाणार आहे. पनवेल शहरातील पटेल आणि कच्ची मोहल्ला परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला गती आली आहे. महागृहनिर्माण प्रकल्प गाडी नदी पात्रातून 100 मीटर अंतरावरती उभारण्यास नगरविकास विभागानं परवानगी दिली. एसआरए प्रकल्पांतर्गत ज्या पद्धतीने इमारती बांधण्यात येत आहेत त्यावरती उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. पुरेसा सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा नाही, तसंच हा प्रकल्प राबवताना लोकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्यात येत आहे असं उच्च न्यायालयानं म्हटलं. कल्याणमधील आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावरती जाणार आहेत आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आरटीओ कर्मचारी संघटनेनं बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. वित्त वर्ष 2025 मध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कमी वेतनवाढीचे संकेत आहेत. आघाडीच्या 5 कंपन्यातील कर्मचाऱ्यांची सरासरी वेतनवाढ 5 ते 8.5% राहील असं जाणकारांनी सांगितलं आणि उत्तम कामगिरी कर्मचाऱ्यांना 12 ते 18% वाढ देखील मिळू शकते. राज्यातील इयत्ता 1 ते 5वी, 1 ते 10वी, 8वी ते 10वी आणि 8वी ते 12वीच्या शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठीच्या निकषात बदल करण्यात आलेत. नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी असणं आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयाचं शिक्षण घेणं सोपं आणि अधिक आनंददायी होण्यासाठी पालिकेच्या 25 शाळांमध्ये नाविन्यपूर्ण केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पनवेल शहरातील वर्दळीच्या मध्यवर्ती बसस्थानकावरती लालपरी ठरवून दिलेल्या फलाटावरतीच उभ्या करतायत. शिस्तीत पार्किंग केलेल्या बसमुळे प्रवासी आणि त्यांना सोडणारे नातेवाईक किंवा इतर कोणत्याही कामासाठी इथे येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळतोय. पालघरमधल्या केळवे रोड आणि माहीम या गावातील शासकीय विभागाच्या दुग्ध व्यवसाय विभागाकडील सुमारे 1200 एकर जमिनीवर टेक्स्टाईल पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग आलाय. रावेर तालुक्यातील निंभोरा खिरडीसह परिसराला पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय तर अनेक घरं आणि दुकानात पाणी शिरल्यानं नुकसान झालंय. यावलमधील शेळगाव बॅरेजमध्ये 73% पाणीसाठा जमा झालाय. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाल्यानं तापी नदीची पाणी पातळी वाढली आहे.